आम्ही शिवाजीनगर हुडकोमधून बोलते मी। आमच्या घराच्या समोर गटर आहे, ती गटर साफसफाई करायला कोणी सफाई कामगार येत नाही। आणि शिवाय मागे सुद्धा गटर आहे, ते विनायक भाऊंनी बांधून दिली आम्हाला, पण ते साफसफाई करायला येत नाही कोणी। त्याच्यामुळे आम्हाला दुर्गंधी आमच्या लहान लहान मुलं आमच्या घरांमध्ये खूप त्रास होतो, आम्हाला डास होतात, वास येतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। ते सोय करा तुम्ही त्याची। चेंबर वगैरे पण खूप भरून गेलेले आमच्या इकडे, कोणी येऊन बघत नाही, काही कोणी करत नाहीये। महापालिकेचे कर्मचारी येतात का आपल्याकडे? नाही, कोणी येत नाही साफसफाई करायला, रोड सुद्धा झाडायला कोणी येत नाही। आपण तक्रार केली का? हा, आम्ही बोलतो ना, मेंबरांना सांगितलं, हे सगळ्यांना सांगितलं, पण कोणी काही येऊन बघत नाही, करत नाही कोणी। तितक्यापुरती बोलतात, हा म्हणतात, चाललंय। कोणीच काही येत नाही आमच्यापर्यंत करायला। हा, आम्ही अमृत योजनेचं पण करून द्या आम्हाला, आम्ही घरपट्ट्या भरत तयार आहे। आणि रोडाचं पण करून द्या, गटारे नाहीये, मच्छर होतात, गटारे डायरेक्ट तुंबून जातात, कोणी येत नाही काढायला लवकर। मग मागे पण गटारे काढलेले आहे, ते भाऊने आम्हाला केली मदत, त्याने एवढं कचऱ्यामध्ये ते विनायक भाऊने केलेले आहे, ते नाले पण भरले ते मागे गटाराचे, विनायक भाऊने करून दिले आम्हाला सोयी। आणि इथं आमच्या दारात हे झाड जे आहे ना, पूर्ण अक्षरशः सुकलेलं आहे, ते कधी पडेल त्याचं नियम नाही आहे। त्या झाडाची बी कंप्लेंट दिलेली आहे आम्ही, ते पण करून घ्या तेवढं झाडाचं काम आलेच नाही ते सांगितलेलं आहे, पण मग ते कसं पडायला तोपर्यंत करून घ्या, पूर्ण सुकले झाड आहे ते झाडाचा प्रॉब्लेम नाही। आणि इथं रिक्षा लागतात, गाड्या लागतात, सगळ्यांच्या मुलं खेळतात इथं। हे आमची चेंबरांची समस्या आहे। चेंबर फुल भरून जातात, पण कोणी काढायला येत नाही, घाण वास येतो, मध्येच सरक आड्या वगैरे सरक घरामध्ये चालता, वास येतो, आणि वारडा कोणी झाडाला येत नाही, खूप घाण होते। आम्ही झाडांची बी समस्या सांगितली, झाड थोडं थोडं आम्हाला छाटून द्या, की आपली तारावून पडता आला, कधी पाणी पाऊस येतो तर खूप गंदगी वगैरे होते। फक्त आम्हाला एक तर गटर करून द्या, एक तर स्वच्छता करून द्या, सर्व व्यवस्थित करून द्या। आम्हाला खूप समस्या हुडकोमध्ये, फक्त हा म्हणता, पण कोणी हुडकोचं नाव काढलं तर कोणी हुडकोचं नाव घ्यायला म्हणजे येत असं कोणी साफसफाई करायला नाही। आम्हाला आश्वासन देत आहे की आता करून देऊ, उद्या करून देऊ, पण कोणी येत नाही सर आतापर्यंत। महापालिकेने आपल्या हुडकोमध्ये रोड आणि महापालिकेच्या गटरी केलेल्या आहेत का? केलेले आहे, पण ते योग्य केलेलं नाहीत ना सर। जर पाणी जर जायला पाहिजे तर पाणी जात नाही, ते तुंबूनच राहतं पाणी, पुढे हालतच नाही पाणी, पाणी जात नाही पुढे। महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी येतात का आपल्याकडे? नाही, येत नाही सर, झाडू मारायला येत नाही, कुठे काय येत नाही, पण जी गंदगी ती गंदगी तीच आहे सर, फक्त आश्वासन देऊन जाता, पण पुढे काही ते हालचाल करू शकत नाही सर, काहीच करत नाही। आणि आम्ही झाडं छाटायला सांगितले, लाईट राहत नाही, पाणी पाऊस आला का पाणीची समस्या, लाईटची समस्या, खूप समस्या हुडकोमध्ये बोललं तर, फक्त आश्वासन देऊन बोलून जाता, पण पुढे काही कोणी करायला येत नाही सर। बस एवढं, धन्यवाद। 2 नंबर आहे आमचा, वार्ड क्रमांक 2। समस्या एवढ्या मोठ्या आहेत की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 या दोनच ठिकाणी दाखवले आहेत लोकांना की नाले साफसफाई होत नाहीये। कारण जळगावमध्ये आहे 23 किलोमीटरचा नाले साफसफाईचा विषय होता, आणि त्यात नाही का महापौरांनी 39 लाखाचा निधी काढलेला आहे यावर्षी, आणि मागच्या वर्षी 25,04,956 रुपयाचा निधी काढलेला आहे। तर या ठिकाणी सांगायचं होतं की मला की नाले साफसफाई काय केली आहे, तुम्ही येऊन बघा महापौरांना, तेच माझं आव्हान आहे। महापौर, उपमहापौर असतील, त्यांना हे सर माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही येऊन बघा, नाली साफसफाई होत नाही, कारण पाऊस कालच पडून गेलेला आहे, पडलेत, बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सांगितलेच आहेत अजून नागरिकांनी। मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विनायक पाटील।